स्पर्धा नको आहे, आपल्याला उत्सव टिकवायचा आहे. तर लवकरच स्केच रिव्हील होईल आणि त्याची पण संकल्पना खूप छान आहे की अख्ख्या इंडियाला प्राऊड वाटेल अशी गोष्ट असेल. नमस्कार मित्रांनो, आपण लालबाग परेल विभागामध्ये आहोत आणि आता आम्ही गणेश संकुलला चाललेलो आहोत. माझ्यासोबत आपले मित्रसुद्धा आहेत, ते सुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी लालबाग परेलमधून खास कुठून आलात? विरारमधून आलेले आहेत. खरं तर ते लालबागलाच होते, परंतु आपण म्हणतो ना की मराठी माणसं हळूहळू बाहेर चाललीत मुंबईच्या, तसं ते विरारला आता स्थायिक झालेले आहेत. हे मित्र माझ्यासोबत आहेत आणि आपण गणेश संकुलला जाऊन शिवाई आर्टचे प्रथमेश दादा घाडगे यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याशी थोडा गप्पा मारणार आहोत की कशा प्रकारचं गणेश मूर्तीचं मूर्तिकाम त्यांच्या माध्यमातून घडत आहे हे आपण पाहणार आहोत. तर तुम्ही आमच्यासोबत थांबा, कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त प्रलय पाटील व्लॉग्स. समोर गणेश संकुलमध्ये शिवाई आर्ट्स आहे, प्रथमेश दादा घाडगे यांचं या बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला कलाकार आर्ट्स आहे, मूर्तिकार आहेत अनिकेत दादा शिवाई. आपल्यासोबत प्रथमेश दादा इथे अवेलेबल आहेत, त्यांच्यासोबत बोलणार आहोत आणि अनिकेत दादा अवेलेबल आहे. पुन्हा एकदा आपण इथे फेरी मारू आणि अनिकेत दादासोबतसुद्धा आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहोत प्रथमेश दादा घाडगे यांच्या शिवाई आर्ट्समध्ये आणि दादासुद्धा आपल्या समवेत आहेत. तर आपण थोड्या गोष्टी आणि गणपतीच्या या उत्सवामधल्या मूर्तिकारांच्या काही भावना असतील त्या आपण त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत. तर दादा, कसा आहेस? यावर्षीचा गणेश मंडळांचा उत्साह कोणत्या प्रकारचा आहे? यावर्षीचा गणेश उत्सव आणि गणेश मंडळांचा उत्साह खूप चांगला आहे. कारण काय की ॲक्च्युली बघायला गेलं तर थोडंसं POPचं वगैरे प्रॉब्लेम जे चालू होते आणि त्याच्यानंतर गणेश जयंतीच्या टायमिंगला थोडासा प्रॉब्लेम झालाच की विसर्जनच्या मूर्त्या अडवल्या वगैरे. त्यामुळे भरपूर पब्लिक म्हणजे गणेश भक्त थोडे नाराज होते, पण एक सरकारने बोलतात ना की चांगली एक सगळं भक्तांच्या सगळ्या मूर्तिकारांचा विचार करून जी POPची वरची बंदी उठवली, त्याच्यामुळे खरंच खूप म्हणजे खूप मंडळांचा उत्साह जल्लोष वाढतो आहे, तो दिसतं आहे आणि सगळे खूप म्हणजे जोराने कामाला लागले आहेत. तर दादा, एकंदरीत आपण बघितलं की मुंबईचं गणपती एकंदरीत महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, भारतभरात प्रसिद्ध आहे आणि संपूर्ण जगाचं लक्ष मुंबईच्या मूर्तिकारांवर सुद्धा लागलेलं असतं. कारण की उंच मूर्ती हे मुंबईचं खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. तर आतापर्यंत तुझ्या या आर्टमधून किती उंच आणि किती फुटापर्यंतची मूर्ती साकार होईल यावर्षी? अगदी बरोबर बोललास की मुंबई म्हणजे एक उंच मूर्तीचं माहेरघर समजलं जातं की जिथे लोक खूप जगभरातून मूर्त्या बघण्यासाठी येतात आणि डेफिनेटली की लोकांचं लक्ष असतं प्रत्येक मूर्तिकारावरती, प्रत्येक ह्याच्यावरती की बाबा नक्की काय काम असणार काय. मी तर मी एक पहिली गोष्ट क्लिअर करतो की मी कोणतं कॉम्पिटिशन खेळत नाही आणि माझं उंचीचं वगैरे असं काही नाही. माझे लास्ट लिमिटेशन आहे. मी मागे माझ्या एका ह्याच्यामध्ये पॉडकास्टमध्ये सुद्धा डिक्लेअर केलं होतं की 22 फुटाच्या वरती मी मूर्त्या बनवत नाही किंवा घेतही नाही. त्याच्यावरती एक लिमिटेशन आहे हाईटचं आणि ह्याच्या पुढे पण तेच कायम राहील की मला 22 फूटच्या वरती मूर्ती बनवायचीच नाही आहे. तर 22 फूटपर्यंत लिमिटेशन असल्यामुळे माझ्याकडे तुम्हाला 22 फूटपर्यंत मूर्त्या बघायला मिळतीलच दर वर्षानुवर्ष. आणि त्याच्यानंतर राहिला की लोकांचा उत्साह मुंबईमधल्या प्रत्येक मूर्तिकारावर आहे. प्रत्येकजण आपापलं काम प्रेझेंट करण्यामध्ये खूप आहे आणि मी एकच सांगेन की तुम्ही ना हे कॉम्पिटिशन नका करू, एक उत्साह म्हणून बघा लोकांनी की प्रत्येक मूर्तिकार तुमच्यासाठी खूप चांगलं काम करत असतो आणि प्रत्येक मूर्तिकाराला तेवढाच तुम्ही सपोर्ट करा, त्याचा तेवढाच आदर करा, जेणेकरून हे कॉम्पिटिशन न होता एक उत्सव होईल चांगला. बट ऑब्वियस लोकांनी आता काय केलं आहे की त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन टाकलेलं आहे. म्हणजे माझी मूर्ती मोठी, तुझी मूर्ती मोठी, आज माझी मूर्ती ह्या मंडळाकडे आहे, आज माझ्या मंडळाची मूर्ती ह्या मूर्तिकाराकडे आहे, उद्या त्या मूर्तिकाराकडे आहे. तर हे न करताना आम्ही मूर्तिकारांमध्ये सुद्धा कधी भेदभाव करत नाही, तर तुम्हीसुद्धा नका करू. गणपतीमध्ये छान आहे तुमचं उत्सव, प्रत्येक करण्याचा वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये जल्लोष करा, खूप छान पद्धतीने प्रेझेंटेशन करा, त्यातून काहीतरी एक लोकांना संदेश मिळेल, मॅसेज मिळेल की त्या उत्सवामधून असे काहीतरी प्रयत्न करण्याच्या मागे लागा. आणि स्पर्धा नको आहे, आपल्याला उत्सव टिकवायचा आहे. मी पुन्हा सांगतो, आपला उत्सव वाढवायचा आहे, टिकवायचा आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढीला तो समजवायचं आहे, पास करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांना जे आपण पेरू ना तेच उगवणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला उत्सव आहे, स्पर्धा अजिबात नको आहे. नक्कीच, मूर्ती छोटी असो किंवा मूर्ती खूप मोठी असो, परंतु भक्तांचं हे श्रद्धास्थान असतं. मूर्ती छोटी, मूर्ती मोठी, परंतु हे जे आपण बनवत असतो छोट्या मूर्त्या आणि मोठ्या मूर्त्या, छोट्या मूर्त्यांचे चॅलेंजेस वेगळे असतात आणि मोठ्या मूर्त्यांचे चॅलेंजेस वेगळे असतात. तर तू ॲज अ मूर्तिकार म्हणून मूर्ती घडवत असताना काय काय चॅलेंजेस येतात? चॅलेंजेस बोलायला तर छोट्या मूर्त्यांचं कसं काम एक लिमिटेशनमध्ये होतं, ते पण खूप काम करत असतात, नो डाऊट की ते काम नसतं.
छोट्या मूर्तींच्या मातीच्या मूर्त्या घडवण्यामध्ये पण खूप वेळ जातो. म्हणून तर आपण POPवरती काम करण्यासाठी आपण पुढे म्हणजे एक एवढी लढाई केली त्याच्यासाठी. आणि मोठ्या मूर्त्यांचे चॅलेंजेस म्हणजे खूप रिस्क असते त्या गोष्टींमध्ये. एक एक लेबर प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने टास्क कंप्लीट करत असतो, की मग तो ट्रॉली जॉब असो, सिटिंग जॉब असो. 10 फूट 15 फूटपर्यंत जेव्हा मूर्ती जाते तेव्हा त्या उंचीपर्यंत त्या माणसाला चढून काम करावं लागतं. मग ते वरच्या मुकुटाच्या रिंगचा कलर मारणं का असं ना किंवा त्याचं फिनिशिंग असे ना, एकदम अधांतरी राहून त्या मूर्तीला कुठे इजा न होणार तसं काम करून ते काम करावं लागतं. तो चॅलेंजिंग पार्ट आहेच की मोठ्या मूर्त्या घडवणं सोपं नाही आहे आणि घडवणं पण सोपं नाही आहे आणि ती घडवून शेवटपर्यंत काम आपलं टिकवणं हेही सोपं नाही आहे. आता आज नवीन नवीन मूर्तिकार येत आहेत, म्हणजे खूप मुलं आहेत की मी पण खूप मोठा नाही आहे कोणी, मी पण एकदम सामान्य माणूस आहे आणि मी माझं काम करतो की मला कोणत्या मूर्तिकारामध्ये कोण काय करतं आहे ह्याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो. तर मी पण म्हणजे नवीन मूर्तिकारांना हेच सांगेन की तुम्हीसुद्धा आपल्या कामावरती लक्ष ठेवा. आपल्याला आपलं काम कसं चांगलं प्रेझेंट करता येईल आणि आपण आपलं काम अजून चांगलं कसं करू ह्याच्यावरती लक्ष द्या. ना की एखाद्या मूर्तिकाराने खूप छान काम केलं आहे ह्यानं म्हणून मी आता ह्याच्यापेक्षा मोठी मूर्ती करून अजून चॅलेंजिंग जॉब घेईन, पण त्याच्यामध्ये आपल्याला ते काम करण्याची कुवत पण आहे का, आपण ते करू पण शकतो का, हे पण पाहावं. त्यासाठी पूर्वतयारी केली जाते, पूर्वनियोजन केलं जातं कोणत्याही गोष्टीसाठी. तर ते माझं नक्कीच असतं दरवर्षी आणि मी माझ्या नियमात बसतील त्याच गोष्टी घेतो आणि तीच कामं करतो. तर आम्ही असंच चर्चा करत होतो तेव्हासुद्धा आम्हाला एक लक्षात आलं की घिबली आर्ट्समुळे कसं स्केचर्स जे असतात ते आता AI थ्रू आपल्याला स्केच यायला लागले गणपतीचे वगैरे, तर त्यांचं जॉब थोडं कुठे कमी होतं आहे की काय, तर असंच टेक्नॉलॉजी वाढत चालल्यामुळे काही लोकांचं असं जॉब किंवा म्हणजे कलाकारांचं जॉब कमी होतं की काय, की टेक्नॉलॉजीचा काय उपयोग होतो जास्त? डेफिनेटली टेक्नॉलॉजीमुळे काय होतं की आता जी मुलं हाताने स्केचेस बनवत होती, ड्रॉइंग करत होती, खूप मुलं मेहनत करतात त्याच्यावरती. बसून 2-2, 3-3 दिवस एक स्केच बनवावा लागतो. आता ते AI मुळे आणि ह्याच्यामुळे एकदम सोपं झालं आहे. आणि मग ते गिबली ट्रेंड आलेला तो तर करू नका सांगतो मी. त्याच्यामध्ये गणपतीचे कधी एक हात गायब असतात, कधी सोंड गायब आहे, कधी कान गायब आहे. त्याच्यानंतर आजकाल ट्रेंडिंगला पण मी बघतो की गणपती उठून चालायला लागत आहेत. कुठेतरी त्याच्यामागे आपली श्रद्धा आहे, त्याच्यामध्ये त्याचा खेळ करू नका. मी पुन्हा तोच मेसेज देईन. खूप व्हिडिओ आता आजकाल दिसत चालले आहेत आणि तसे व्हिडिओ न करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी क्रिएशन बनवा की तुम्हाला काय करता येईल असं. आणि मी तर बोलीन स्केच मुलं हाताने काढत होती, आता डिजिटलचा जमाना आहे, पण AI ने अजून सोपे झाले आहेत. पण तसं नका करू. तुमची जी आर्ट आहे ती आम्ही अजूनपर्यंत मी तेच स्केच रेफर करतो किंवा आम्ही त्या मुलांनाच प्राधान्य देतो की बाबा जी मुलं खरंच मेहनत करतात. तर कुठेतरी त्याच्यामुळे थोडंसं झालेलं आहे की प्रत्येक एक नवीन टेक्नॉलॉजी आली की हे करतो, पण ती टेक्नॉलॉजी किती यूज करायचं आहे आपल्यात आहे. सोपी जरी असली पण त्याच्यामागे कोणाचं तरी पोट पण अवलंबून आहे, तर आपण तोही विचार केला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी ती प्रभावळ होतं भारताचं गणपतीच्या मागे, ती खूप चर्चेचा विषय ठरली होती, तुझीच मूर्ती होती. आणि त्यामुळे यावर्षी काय विशेष असेल आपल्या शिवाई आर्ट्सच्या माध्यमातून? नक्कीच गेल्या वर्षी आपण आता म्हणजे आपण एक देशभक्त म्हणजे त्याच्याशी रिलेटेड तुम्ही माझ्या प्रत्येक मूर्तीमध्ये बघाल की माझ्या मूर्तीमध्ये असं काहीतरी वेगळं काहीतरी नसतं, म्हणजे फालतू गोष्टी नसतात की जेणेकरून ज्या गणपतीला साजेशा असतील त्याच गोष्टी मी प्रेफर करतो आणि त्याच गोष्टी प्रेझेंट करतो. तर नो डाऊट गेल्या वर्षीचा तो पण कन्सेप्ट खूप छान गाजला आपला की भारताचा नकाशा करणं. त्याच्यानंतर मंडळाने पण त्याच्यात खूप मेहनत घेतली आहे की फक्त मीच नाही केलं, तर मंडळाने त्याच्या माझ्या बरोबरीने तेवढी मेहनत केली आणि दरवर्षी करतात. त्याच्यामुळे तो जॉब सक्सेस होतो. तर मी मंडळांना हेच सांगेन की तुम्ही फक्त मूर्तिकारावरती लक्ष म्हणजे काम मूर्ती दिली की संपला विषय असा नसतो, तर तुम्ही त्याच्या बरोबरीने काम करा. कारण एखादी 20-25 फुटाची मूर्ती घडवणं त्याच्याबरोबर तुम्ही पण त्याला जर हेल्प केली तर अजून काम चांगलं होतं. तर बिनधास्त तुम्ही जसं तुमची मूर्तीची बुकिंग करायला तसं जाऊन त्याच्या कारखान्यात तुम्ही त्याला मदत म्हणून करू शकता. आणि खरंच बोलतो मी प्राऊडली सांगतो की माझी जी मंडळ आहेत, मुंबईचा मोरया, कामाठीपुरा, ह्या मंडळांनी ना माझ्याबरोबर माझ्या अशा प्रवासापासून स्टार्ट झालेत की ती एक फॅमिलियर आहेत माझे आणि माझ्या खांद्याला खांदा लावून ते काम करतात, म्हणून तुम्हाला इतकं सक्सेस दिसतं त्याच्यामागे. तर प्राऊडलीच आहे की मुंबईचा मोरया, कामाठीपुरा हे माझ्यासाठी खूप मोठी म्हणजे खूप घरातल्यासारखी मंडळ आहेत. आणि राहिला सवाल ह्यावर्षीसुद्धा काहीतरी नवीन असणार आहे की डेफिनेटली तुम्ही खूप एक्सायटेड आहात की स्केच रिव्हील कधी होईल, काय होईल. तर लवकरच स्केच रिव्हील होईल आणि त्याची पण संकल्पना खूप छान आहे की अख्ख्या इंडियाला प्राऊड वाटेल अशी गोष्ट असेल. ते आता ओपनली सांगू शकत नाही की दिसेलच तुम्हाला ती काय असेल ते. तर आपलं पहिलं आगमन केव्हा होणार आहे? डेट अजून डिक्लेअर नाही झालेत, कदाचित 3 तारखेला असेल, कदाचित 10 तारखेला असेल. तर लवकरच डेट अनाऊन्स होतील मंडळाच्या कोणत्या असतील तर.
मग एक कलाकार म्हणून असा कोणता प्रसंग आहे का की तुला वाटलं असेल की साक्षात देवाशी आपला संवाद होतो आहे? असं तर नेहमीच वाटतं काय असताना कारखान्यामध्ये जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा वावर नक्कीच वाटतो की गणपती बाप्पाशी अटॅचमेंट असते क्लोज आमचं म्हणजे एक बोलतात ना की बॉन्डिंग असतं ते गणपती जाईपर्यंत कारखान्यातून बाहेर जसे गणपतीच्या मूर्त्या चालू होतात कामं चालू होतात तेव्हा तो असं वाटतं की एक शक्ती म्हणजे आम्हाला ताकद देत असते की पुढची कामं एंडिंगपर्यंत जाण्यापर्यंत आणि त्याच शक्तीच्या जोरावरती आम्ही कामं करत असतो आणि हा आत्ता कारखाना रिकामा दिसतो तो थोड्या दिवसात भरलेला पण असतो आणि गणपती जातील तेव्हा तेच दुःख आमच्या डोळ्यात पण असतं की गणपती बाप्पा आमच्या कारखान्यातून बाहेर येतो म्हणजे एक असते एक इमोशनल अटॅचमेंट ही असते ती आम्ही शब्दात सांगू शकत नाही कधी म्हणजे की बाप्पा होतो धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुला सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच.